न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया महत्त्वाची बातमी। फैजपूर येथे इस्लामपुरा झोपडपट्टी भागात शासनाने हक्काचे घर उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी अल-खिजर वेलफेअर सोसायटीतर्फे पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले। फैजपूर येथील इस्लामपुरा झोपडपट्टी मधील रहिवासी नागरिकांना आपल्या मालकी हक्काचे घर शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी अल-खिजर वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीतर्फे करण्यात आली। यावेळी सोसायटी अध्यक्ष डॉक्टर दानिश शेख निसार आणि नगरसेवक युनुस शे अयूब उर्फ गबलू मेंबर यांनी नगरपरिषद प्रशासनाला हे निवेदन दिले। यावेळी अशी मागणी केली गेली की गट क्रमांक 37, 31 व गट क्रमांक 37, 33, प्रभाग क्रमांक 2 इस्लामपुरा झोपडपट्टी भागात नागरिक सुविधा, पाण्याचा पुरवठा, सांडपाण्यासाठी गटारी, सिमेंट रस्ते आणि पददिवे अशा सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत। वरील भागात काही नागरिकांचे कच्चे घर तर काही नागरिकांचे पक्के घरे आहेत। प्रत्येक गरजू नागरिकांनी आपल्या गरजेनुसार पुनर्वसन करून त्या ठिकाणी ताबा मिळविलेला असून ते अनेक वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत। त्यांच्या जागेवर त्यांना मालकी हक्क सदन पट्टा मिळणे आवश्यक असून नगरपालिका प्रशासनाने येणाऱ्या जनरल मीटिंगमध्ये ठराव करून जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर करावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे।